व्याजदर आता तुम्ही बघताय आपण ज्या मुलांच्या पेक्षा थोडे मोठा होतो त्यावेळेस आपला व्याजदर किती होता 12-13% होता. आज तो 7% झालाय. हा आता पोस्टामध्ये पण 7% व्याजदर आहे. हा कारण मी जस्ट कालच माझ्या मुलाची LIC मॅच्युरिटी झाली. तो इंजिनिअरिंगला आहे. त्याला मी 2012ला त्याची पॉलिसी काढली. मग त्याची मॅच्युरिटी आली म्हणून मी चेक केलं की किती व्याजदर आहे. म्हणजे पोस्ट ते गेलं होतं का पॉलिसीच काढली? नाही LIC पॉलिसी. आता मी पोस्टातला आणि LIC पॉलिसीचं पण तुम्हाला फरक. आता आपण काय म्हणतो की बाबा FD करतो बँकेमध्ये FD करायची म्हणजे एकदम पैसे गुंतवावे लागतात. लाख रुपये 50,000 काय असेल जी अमाऊंट. LIC मध्ये तसं नाहीये. LIC मध्ये तुम्ही हप्त्याने म्हणजे मंथली पैसे भरता. मंथली भरता हाफ इयरली म्हणजे 6 महिने 12 महिने असे भरू शकता. तसं आपण बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये टाकलं तर तुम्ही एकाच वेळी भरावे लागतात. किंवा सपोज तुम्ही RD काढली, पोस्टाची एक RD घ्या. आजकाल ती मुलींची आहे बघा सुकन्या योजना. लोक काढतात. तुम्ही भरता. मला वाटतं मे बी त्याला काय 8% व्याजदर आहे की काय मला मी सांगू शकत नाही. मला एवढं माहित नाही कन्फर्म. नाही त्याला व्याजदर आम्ही नाहीये. ती कसं होतं पोस्टाचे व्याजदर आहेत ना ते क्वार्टरली रिवाइज होतात. मार्केटच्या हिशोबाने प्रत्येक 3 महिन्याने त्याचं रिव्हिजन होतं. ते गव्हर्नमेंट असतं ना. आता LIC आहे ती सुद्धा गव्हर्नमेंट कंपनी आहे. गव्हर्नमेंटचीच आहे. पोस्टाची आहे ती पण गव्हर्नमेंटची आहे. तुम्हाला वाटेल की LIC मध्येच का गुंतवावे पोस्टात का नाही. आता LIC ची एक पॉलिसी काढली. सपोज मी माझी पॉलिसी काढली आणि मी करतेय घरातली म्हणजे मी घर चालवते म्हणजे मी पैसे कमवते. आणि समजा आता मी पॉलिसी काढली माझ्या मुलाची नॉमिनी म्हणून मी लागणार आणि मला जर उद्या काय झालं माझी पोस्टात पॉलिसी आहे. एक आपण उदाहरण घेऊया. पोस्टात पॉलिसी आहे माझं झालं म्हणजे मी